गैरव्यवहार झाल्याचा संशय खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आणि त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे आणि चौकशीची मागणी केली असंही त्यांनी म्हटलेलं आहे। देणगीदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात की धार्मिक बाब म्हणून कोट्यवधी रुपयांची दक्षिणा देतात याचा खुलासा करणं आवश्यक असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे। या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला 550 ते 600 कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, 2 नंबरवाले, त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यवधी रुपयांची ही लूट आहे। तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता ना, मग हा काय? हा महाराष्ट्रातला निवडणूक रोखे पद्धतीचा काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी देणं, तुम्हाला जे पैसे हवे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणाला तरी फेवर करताय सत्तेचा वापर करून। नाहीतर इतके कोट्यावधी शेकडो कोटी रुपये तुम्ही कसे गोळा करू शकता? बेईमानी काय आहे हे तुम्ही आता पाहताय। श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात सुरू असलेली सगळ्यात मोठी बेईमानी आहे। ही फक्त ही सुरुवात आहे, ही फक्त सुरुवात आहे। आगे आगे देखो होता है। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के जोडले गेलेले आहेत। नरेशजी, आपण पाहतोय संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केलेले आहेत। या फाउंडेशनची चौकशी व्हावी, या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी मोदींना पत्र सुद्धा पाठवलंय। काय आपली प्रतिक्रिया? संजय राऊत हे रोज सकाळी भुंकण्याचं काम करतायत। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत 25,000पेक्षा जास्त मोफत तसेच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। जन्मजात हृदयाला छिद्र असलेल्या 5,000 मुलांचा त्यात समावेश आहे। हजारो रुग्णांना या फाउंडेशनने जीवदान दिलेलं आहे। 100पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्सचं वाटप केलंय। ईर्ष्यावाळीच नव्हे तर अनेक मुलांचं, अनाथ मुलांचं पालकत्व सुद्धा फाउंडेशनने स्वीकारलंय। सांगली, कोल्हापूर, महाड, चिपळूण नव्हे तर केरळच्या महापुरानंतरही फाउंडेशनचे डॉक्टर्स आणि कार्यकर्त्यांनी मदत कार्यात स्वतःला झोकून दिलं होतं। जगात कोणी काही चांगलं करू शकत नाही असे विचार करणारे काही सडके मेंदू असतात, त्यामध्ये संजय राऊत यांचा पहिला नंबर लागतो। परंतु या उलट संजय राऊत आणि त्या मंडळींनी काय केलं तर कोरोना रुग्णांच्या तोंडातली खिचडी काढून राऊत आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी आपल्या तिजोऱ्या भरल्या। कोविड घोटाळ्याचं काम ज्या सह्याद्री रिफ्रेशमेंटला मिळालं होतं त्यांच्या बँक खात्यातून राऊतांची मुलगी, भाऊ आणि पार्टनर सुजित पाटकर यांच्या बँकेत जवळपास 60 लाखापेक्षा जास्त जमा झालेले आहेत। त्या काळ्या पैशातून 5 पैशाचं तरी चांगलं काम राऊतांनी केलंय का? पत्राचाळीच्या कामांमध्ये घोटाळा करून सर्वसामान्य गरिबांच्या घराच्या स्वप्नाला राऊत कंपनीने सुरुंग लावलाय। त्यातून जमवलेला काळा पैसा कुठे याचा पहिला हिशोब त्यांनी देणं गरजेचं आहे। मुंबई पोलिसांना 100 कोटीच्या खंडणीचं टार्गेट देणारे आणि उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब पेरणाऱ्या वाजेंचे गॉडफादर राऊतच होते ना, हे पहिलं त्यांनी कबूल करावं। ज्यांना फक्त घेणं आणि ओरबडणंच माहिती आहे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाहीये आणि देवाने तोंड दिले म्हणून ते बोलतायत। मला एवढंच म्हणायचं आहे की संजय राऊत, तुम्ही RTIच्या माध्यमातून तुम्ही माहिती मागू शकता ना। तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागा। मोदी साहेबांना पत्र देऊन काय होणार आहे? उगाच काहीतरी टीका करायची, सकाळी सकाळी न्यूज मध्ये राहण्याकरता काहीतरी पाहिजे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होण्या अगोदर हे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे। आपल्या साहेब ठाकरे आणि आपण सुद्धा अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहात, तेव्हा तोंड तुमचं शिवलं होतं का? तुमचं जे गटार आहे ते काही चोकअप झालं होतं का? जे तोंडरूपी गटार आहे ते चोकअप झालं होतं का? अगदी नरेश म्हस्केजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। तर त्यांनी संजय राऊतांवरच उलट आरोप केलेले आहेत। RTIच्या माध्यमातून आपण माहिती मागवू शकता, पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची गरज काय असं नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे।